लाईट कॅमेरा ॲक्शन. तुम्ही हे तर ऐकलंच आहे चित्रपटामध्ये जेव्हा शूटिंग होते तेव्हा. का तुम्ही कधी नोटीस केले शूटिंग करताना एक क्लॅपर बोर्ड असतो तो क्लॅप करतो, एक आवाज करत असतो. तर तुम्हाला माहिती आहे हा कशासाठी यूज केला जातो? बरंच काही लोकांना माहिती असेल, खरं बऱ्याच लोकांना माहिती नसेल हा कशासाठी यूज केला जातो. आज मी तुम्हाला सांगते की क्लॅपर बोर्ड कशासाठी यूज केला जातो. जेव्हा एखादा चित्रपटाचं शूटिंग सुरू असतं तेव्हा हजारो व्हिडिओ वगैरे म्हणजे हजारो व्हिडिओ शूट केले जातात आणि एक साऊंड म्हणजे साऊंड ह्याच्यासाठी एक वेगळं रेकॉर्डिंग होत असतं. व्हिडिओ रेकॉर्डिंग आणि साऊंड रेकॉर्डिंग वेगळं असतं. आणि जेव्हा हे क्लॅपर बोर्ड असतं त्या क्लॅपरमध्ये सगळं लिहिलेलं असतं बघा, टाईम ड्युरेशन किती आहे, कुठला सीन आहे, ह्याच्यासाठी ते खूप उपयोगी होतं. की जेव्हा व्हिडिओ आणि ऑडिओ एडिटरकडे जेव्हा एडिटिंग करण्यासाठी जातं त्या एडिटरचं कोणतं गुण आहे की नक्की कुठल्या व्हिडिओला कुठला साऊंड द्यायचा आहे, त्याच्यासाठी हा क्लॅपर बोर्ड वापर केला जातो. जो क्लॅपर बोर्डचा आवाज येतो कट एकदम जोराचा, त्यावेळी व्हिडिओ एडिटरला कळतं की आता ह्या सीनला हा जो व्हॉईस आहे हा मर्ज करायचा आहे, म्हणजे हा व्हॉईस त्या सीनला आपल्याला द्यायचा आहे. ह्याच्यासाठी हा क्लॅपर बोर्डचा आपण वापर केला जातो. तर पूर्वी तर नुसतं रायटिंगमध्ये असायचे, आता आता डिजिटल क्लॅपर बोर्ड वगैरे आलेले आहे. ते ह्याच्यापुढे लक्षात ठेवा की भले चित्रपट नायक आणि हिरोईन वगैरे ह्यांचं नाही, खरं ह्याची खरी हे असते का कामगिरी एका एडिटरची. आणि त्या क्लॅपर बोर्डमुळे त्या एडिटरचं काम खूप इझी होऊन जातं. तर अशाच वेगळ्या माहितीसाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.